टंचाईच्या अफवा आता पसरवल्या जातात। विविध शहरात पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या आहेत। राज्यभरात युद्धामुळे पेट्रोलची कुठेतरी टंचाई आहे अशा अफवा पसरलेल्या आहेत। तर अफवांवर विश्वास ठेवू नका। राज्यात देशात पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही असं आता आश्वस्त केलं जात आहे। जवळपास 25 दिवसांचा साठा सध्या देशात असल्याचं सरकारच्या सूत्रांच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जातात आणि मराठवाड्यामध्ये हे दृश्य जास्त प्रमाणात पाहायला मिळतंय। संभाजीनगर असो, परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत की पेट्रोलची टंचाई भासणार आहे। पेट्रोलचे भाव अचानकपणे गगनाला भिडणार आहेत आणि त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा पसरवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। आजपासून पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरवण्यात आलेली होती आणि पोलिसांच्या आवाहनानंतर आता ही गर्दी नियंत्रित करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। नांदेडमधील पेट्रोल पंपावर अचानकपणे मोठी गर्दी झाली। मात्र पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी थेट पेट्रोल पंपावर जाऊन नागरिकांना शांत राहण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। नांदेडमध्ये काल 6:30च्या दरम्यान इंस्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल झाली। त्यात असा उल्लेख करण्यात आलेला होता की उद्यापासून जे आहे ते पेट्रोल मिळणार नाहीये, पेट्रोल जे भेटणार आहे ते महाग भेटणार आहे। त्यानंतर 7 वाजल्यापासून नांदेडमधल्या काही पेट्रोल पंपावर प्रचंड अशी मोठी गर्दी झाली। त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी स्वतः तिथे येऊन जाहीर केलेलं आहे की आपल्या इथे पेट्रोलचा तुटवडा नाही आहे आणि अफवा पसरवू नका, अफवावर विश्वास ठेवू नका। त्यानंतर आज सकाळी जर पेट्रोल पंपावर पाहिले तर काल सारख्याच गाड्या आजही या ठिकाणी लागलेल्या आहे। मात्र जी गर्दी आहे ती गर्दी या वेळेला कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते पेट्रोल पंप हे नांदेडमध्ये पुन्हा एकदा सुरू झालेले आहे। त्यानंतर याच ठिकाणी जे सकाळच्या सत्रामध्ये जे आता पेट्रोलचा जो खप झालेला आहे तो येणारी प्रत्येक गाडी जी आहे ती आपली टाकी फुल या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। तर छत्रपती संभाजीनगरमध्येही याचे पडसाद उमटलेत। युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवा शहरात पसरलेल्या आहेत। युद्धामुळे राज्याच्या विविध शहरांमध्ये अशा अफवा पसरवतात आणि आता छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल टंचाईच्या अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रांगा लावण्यात आलेल्या होत्या पेट्रोल पंपावर। रात्री उशिरापर्यंत अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान रविवार आणि धुलीवंदनामुळे काही ठिकाणी इंधनाचा पुरवठा वेळेवर झाला नव्हता आणि त्यामुळे काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद होते। याच पार्श्वभूमीवर अफवा अधिक मोठ्या प्रमाणात पसरली। काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं। मात्र सध्या युद्धाचा पेट्रोलच्या उपलब्धतेवर कोणताही थेट परिणाम झालेला नाहीये। शहरात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने केलंय। कोई पेट्रोल डीजल की शॉर्टेज नहीं है, कोई पेट्रोल पंप बंद नहीं रहेंगे सिटी में। जो अफवाहें चल रही है कि भाई 4 दिन पेट्रोल पंप बंद रहेगा, पेट्रोल नहीं मिलेगा, ऐसी कोई बात नहीं है। आज थोड़ा दिक्कत इसलिए हुई थी कि आज होली के कारण सिटी के और बाहर के कुछ पेट्रोल पंप होली के लिए, त्यौहार के लिए, मनाने के लिए पेट्रोल पंप बंद थे। तो लोगों में ये अफवाह हो गई कि वो जंग की वजह से जो वॉर चल रही है तो पेट्रोल डीजल नहीं आया। तो ऐसी कोई बात नहीं है, पेट्रोल डीजल फुल है। मैं अभी सभी हमारे डीलरों से बात कर रहा हूँ कि सभी जगहों पे पेट्रोल डीजल की आपको दिक्कत नहीं होगी। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊन पेट्रोल डिझेल मिळणार नाही, दरही वाढतील अशा अफवा परभणीमध्येही पसरल्यात। काल रात्रीपासून पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। परभणीतल्या पेट्रोल पंपांवरही तशीच परिस्थिती पाहायला मिळाली। परभणीत गर्दीमुळे अनेक पंपांवरचं पेट्रोलही संपून गेलेलं आहे अशी स्थिती परभणीमध्ये पाहायला मिळालेली आहे। सकाळी ही गर्दी काहीशी कमी झाली असली तरी नागरिकांच्या रांगा मात्र कायम आहेत।
मात्र लोकांनी गर्दी केल्यामुळे अनेक पंपांवरचं पेट्रोल संपतंय. परभणीतील या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम म्हणून कुठेतरी इंधन पुरवठ्यावर होईल आणि याच अनुषंगाने पेट्रोलचे दर वाढतील किंवा पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भीतीनं मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी काल रात्रीपासून पाहायला मिळत आहे. मी सध्या परभणीच्या भरोसे पेट्रोल पंपावर आहे आणि आपण बघितलं तर रात्री प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे अनेक पंपांवरचं पेट्रोल जे आहे ते संपलं होतं. आता परत या पंपांवर गर्दी पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर याच पंपावर नाही तर शहरातील विविध पंपांवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. आणि आपण जर बघितलं तर आता इथं हे कॅन घेऊन आलेले आहेत. कॅन मध्ये काय तुम्ही काय घेऊन चालले? डिझेल कशामुळं? ट्रॅक्टरसाठी. बरं, हा तर तुम्हाला कॅन मध्ये न्यायची काय गरज आहे ट्रॅक्टर मध्ये? हा ट्रॅक्टरला इथून म्हणजे आणता येत नाही ना ट्रॅक्टर इकडे शहरामध्ये, त्याच्यामुळे जाग्यावर नेऊन टाकावं लागते. बरं, हा अच्छा. उद्या हरभरा आहे, गहू आहे, हे काढण्यासाठी डिझेल लागते. मग उद्या एखादं समजा अचानक बंद पडली सगळं ते युद्धामुळे, तर मग तेल कुठून आणायचं, ते खळे कसे डेव्हलप करायचे. एकूणच बघायला गेलं तर ही भीती जी आहे ती प्रत्येक नागरिकाला आहे. आणि परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या सर्वच शहरांमध्ये ही भीती निर्माण झालेली आहे की कुठेतरी पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल आणि पेट्रोल महाग होईल. या भीतीनं नागरिक जे आहेत ते पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. पेट्रोल असेल, डिझेल असेल, याचा साठा जे आहे ते करून ठेवलं जात आहे. प्रत्येक गाडीमध्ये हे पेट्रोल आणि डिझेल भरून घेतलं जात आहे आणि ही गर्दी जी आहे ती आपल्याला कायम बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. तर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अमेरिका आणि इस्रायलनं जोरदार दणका दिलाय. इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रांवर जोरदार मारा करण्यात आलेला आहे. इराणच्या अनेक विकास केंद्रांवर, अण्वस्त्र विकास केंद्रांवर आता टार्गेट करण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या अहवालानंतर अण्वस्त्र केंद्रावर अशा रीतीनं जोरदार मारा झालेला आहे. इराणच्या नतांज भागातल्या अण्वस्त्र विकास केंद्रावर जोरात हल्ला करण्यात आलेला आहे आणि ही माहिती अमेरिकेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे.